नमस्कार. जयश्रीज पारंपरिक रेसिपीजमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत. आज आपण ताटामध्ये तोंडी लावण्यासाठी लसूण चटणी बनवायची आहे. तर अगदी घरी साहित्य जे असतं त्यापासूनच ही चटणी तयार होते आणि खायलाही खूप छान लागते. तर रोज भाज्या त्याच खाऊन खूप कंटाळा येतो, तर अशी चटणी आपण करून ठेवली की तो आपण कधीही खाऊ शकतो. लगेच मग पाहूयात. तर इथे मी एक गड्डा हा लसूणचा सोलून घेतलेला आहे आणि तो आपल्याला खलबत्त्यामध्ये घालून थोडासा ठेचून घ्यायचा आहे. जास्त आपल्याला ते ठेचायचं नाही. हे अशा पद्धतीने. आता आपल्याला एका गॅसवरती कढई ठेवायची आहे. इथे मी जाडबुडाची कढई गॅसवरती ठेवली आहे. त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घातलं आहे. तेल छान तापल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे थोडेसे फुलल्यानंतर इथे मी चिमूटभर हिंग घातला आहे. आता हिंग पण छान आपलं हे भाजलं की त्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे आणि हा लसूण आपण 1 ते 2 मिनटं असं भाजून घेणार आहोत. गॅसची आच मंद करायची आणि लसूण जास्त आपल्याला भाजायचं नाही. जास्त भाजला की लसूण हा कडवट लागतो. आता यामध्ये आपण 1 चमचा तीळ घालायचा आहे आणि थोडीशी हळद घालायची आहे आणि हे तीळ आपण तेलामध्ये छान असं कुरकुरीत होईपर्यंत 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे, म्हणजे ते खायला खूप छान लागतं. आता हे मी तेलामध्ये परतून घेतलं. आता यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे. तर इथे मी गॅस हा बंद केला आहे आणि इथे मी काश्मीरी लाल तिखट घेतलं आहे. 1 ते 1.5 चमचा यामध्ये घालून हे एकजीव करून घ्यायचं आणि थोडंसं मीठ घालायचं आहे. तर हे गॅस बंद करूनच आपल्याला करायचं आहे. या ठिकाणी मी गॅस बंद केला आहे आणि हे लाल तिखट 1 मिनिटभर असं परतून घेतलं. आता इथे मी 3 टेबलस्पून दाण्यांचं कूट घेतलं आहे. तर इथे मी मंद आचेवरती शेंगदाणे भाजून घेतले व ते जाडसरच सालीसकट मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे. आता ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला इथे गॅस सुरू करायचा आहे आणि गॅस सुरू करून 1 मिनिटभर असंच आपण परतून घेणार आहोत. तर इथे मी गॅस सुरू केला आहे आणि हे मिनिटभर परतून घेऊया. आता इथे आपली लसूण चटणी ही तयार झाली आहे. तुम्ही पण ही लसूण चटणी नक्की ट्राय करून पहा. खायला खूप अप्रतिम लागते. तर रेसिपी आवडल्यास प्लीज एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन नक्की प्रेस करा व तुमचे अनुभव मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व तुमच्या मित्रपरिवारास शेअर करा. तर पुन्हा भेटूया अनेक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा आणि मस्त राहा. धन्यवाद.